मंत्रालयामध्ये येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला त्यांचं निवेदन अर्ज किंवा तक्रार देण्यासाठी आता तासनतास मंत्रालयात तात्काळ थांबण्याची वेळ येणार नाही, कारण मंत्रालयाच्या माध्यमातून मध्यवर्ती टपाल कक्षाची सुरुवात केली जाणार आहे आणि त्याची ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे। 1 तारखेपासून 1 मे पासून महाराष्ट्र दिनापासून हा टपाल कक्ष जो आहे तो कार्यान्वित होणार आहे। ज्या कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज तक्रारी किंवा निवेदनं विविध विभागाला द्यायचे आहे ते या मध्यवर्ती टपाल कक्षामध्ये येऊन आपले अर्ज देतील आणि त्यानंतर या सगळ्या एकूण 38 विभाग जे मंत्रालयातले आहेत त्या 38 विभागाचे 38 खिडक्या या ठिकाणी अशा प्रकारे असणार आहे। त्या माध्यमातून ते अर्ज स्वीकारले जातील। अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं स्कॅनिंग होईल आणि संबंधित विभागाकडे ते अर्ज पाठवले जाईल। इतकंच नाही तर सर्वसामान्यांना आपल्या अर्जावरती, आपल्या निवेदनावरती आणि तक्रारीवरती नेमकी काय कारवाई झाली, नेमकं कुणाकडे आणि कुठपर्यंत ते पोहोचलेलं आहे, कुठल्या अधिकाऱ्याकडे आहे याचं ट्रॅकिंग देखील होणार आहे आणि मोबाईलवरती त्यासोबतच तुमच्या ईमेल आय डीवरती त्याचं ट्रॅकिंग करता येणार आहे। मंत्रालयात होणारी अभ्यागतांची जी गर्दी आहे ही गर्दी कमी करण्यासाठी आणि त्यासोबतच जास्तीत जास्त पारदर्शक काम होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं हा कक्ष चालवला जाणार आहे। 38 विभागाच्या 38 दालनं या ठिकाणी असतील आणि या माध्यमातून पारदर्शकता या सगळ्या कामामध्ये येईल आणि लवकरात लवकर ई-ऑफिस प्रणालीचा वापर करून लोकांच्या तक्रारी निवेदनं जी आहे ती मार्गी लागतील असा विश्वास सामान्य प्रशासनाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन सुनील चुमरसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई।